आता थेट जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतायत, पाहूयात काय म्हणतात। सरकारनी त्याच्यात काही बदल केले आणि त्याच्यात घोटाळा झालाय। हा 18 कोटी रुपयाचा घोटाळा, ज्या डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नी पैसे जाणार होते, त्याच्या ऐवजी तो नियम बदलून सरकारने शब्द दिला होता की आम्ही त्याची इन्क्वायरी करू, पण 3 दिवसापर्यंत कुठलीही इन्क्वायरी झालेली नाही। 118 कोटी रुपयाचा हा घोटाळा, हा आरोप आहे आणि ती बातमी बघितल्यावर मीही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, मी खरं तर आम्ही बाप्पा ते रेस करणार होते पार्लमेंटमध्ये, पण पार्लमेंटमध्ये त्यांना संधी मिळाली नाही भाषण करायची, वेळ खूप कमी झाला त्या दिवशी, त्याच्यामुळे अनेक भाषणं कट केली झाली, त्यातला बजरंग अप्पा सोनवणेंचं भाषण कट करण्यात आलं आणि ते रेस करणार होते, तर मी स्वतः त्याचा फॉलोअप करणार आहे। ताई, केंद्राने आयपीसीचे कलम जे आहेत ते बदललेले, त्यामुळे सामान्य नागरिकांना जे कलम होते पूर्वी 302 जे कलम होते ते 311 असे वेगवेगळे कलम केले। एकंदरीत घटना बदलण्याची घोषणा झाली होती, आता कलम मात्र बदललेले दिसत आहेत, काय वाटतं? मला आठवतंय की हे बिल आम्हाला सगळ्यांना जेव्हा पार्लमेंटमधून, मला आठवतं जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी लढलो होतो त्या काळामध्ये गदारोळात हे सगळं पास केलेलं आहे। त्याच्यात आम्ही अनेक डिस्कशन्स मागितली होती, पण आम्हाला वेळ देण्यात आलेला नाही। पण आता हा बदल झालेला आहे, तर माझी सरकारला विनंती आहे की हा इन्क्लुझिव्ह असावा, त्याच्यासाठी लोकांना वेळ द्यावा। कुठलेही काही बदल घडत असताना लोकांना वेळ देणं गरजेचं आहे आणि ह्याचा गैरवापर कोणी करू नये। आणि खरं तर पोलिसांचे हात तर मला कधी कधी वाटतं की बांधले आहेत का काय या सरकारने, कारण का तुम्ही बघा आता इलेक्शन आलंय आणि खूप दंगेकरजींकडून एवढा त्याचा विरोध होतोय, म्हणून आजच मी सकाळी टीव्हीवर पाहिलं की ललित पाटील केसमध्ये जी चूक झाली होती त्याच्या माणसाला आज 6 महिने 8 महिन्यांनी अटक होतीये। त्याचं कारण असं, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली सातत्याने केलेली भाषणं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। आता फक्त एकच लक्ष विधानसभा, म्हणून हे सगळं आपल्याला होताना दिसतंय। अतिशय म्हणजे ह्या सगळ्या ड्रग्ज असेल, क्राईम असेल, याला मदत करणारं हे सरकार हे दुर्दैवी आहे की मला हे बोलावं लागतं। आज मणिपूरच्या विषयावर व्हिडिओ त्यांनी रिलीज केलेला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की नकारात्मक जी आहे लोक या अर्थसंकल्पावरती टीका करतायत, शिव्या घातल्या जातात, हिणवलं जात आहे या सगळ्या अर्थसंकल्पात। माझ्यावर झालेले भ्रष्टाचार सिद्ध झालेले नाही, राष्ट्रवादीतच आहे, नाही, हे बरोबर आहे। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनीच केले, त्याच्यामुळे अजित पवारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। कारण का ट्रक भरून का आणणार, केसेस करणार, सीबीआयची ईडीची नोटीस, माझ्या 3 बहिणींवर झालेले रेड, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध होता, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या 3 बहिणींवर रेड झाल्या, त्याला कोण जबाबदार आहे? अर्थातच सत्तेत असलेले लोक। इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी आणि वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत, महायुतीनेच दिले पाहिजेत। कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले, म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत, खूप उच्च पदावर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलतेय की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले ना, त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे, मी कसं या प्रश्नाचं उत्तर देणार? मणिपूरच्या विषयावर मी आता म्हणजे सुरुवातीपासून राजकारणात आल्यापासून एकाच पक्षात आहे, कुठल्याही पक्षात मी गेलो नाहीये, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने टीका की माझ्यावरती आता त्यांच्यावर कोण टीका करते याची माहिती मला नाही ना, म्हणजे मला वर्तमानपत्रात कुठे वाचण्यात आलेलं आहे। अजित पवार अशी व्हिडिओ करून आपली इमेज जी आहे ती क्लीन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना काही ते जाणवले असं? लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, पण म्हणजे मला एकच फक्त त्या व्हिडिओमध्ये कळलं नाही की तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता, कारण का त्याच्यात पक्षाचं सिम्बल होतं, त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं केलाय का पक्षामधून केलाय, पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने जरी केला असेल किंवा काय, इट डझंट मॅटर, त्यांना तो अर्थातच लोकशाहीमध्ये अधिकार आहे। आणि एनिवे पक्षाची केस
ही कोर्टात चाललेली आहे. राज्याची जनता कारण का सिंबल लावताना त्या जाहिरातीत त्यांनी खाली ती फुटनोट लावली आहे का नाही मी पाहिलेलं नाही. कारण का माननीय कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना हा कोर्टाचा आदेश नाही, आमचा काही त्याच्यात रोल नाही, की जेव्हा जेव्हा घड्याळाचं चिन्ह लावलं जाईल त्याच्या खाली फुटनोट असलीच पाहिजे की हे कोर्टात केस चाललेली आहे, फायनल डिसिजन आलेला नाही. आणि माझा विश्वास आहे की माननीय अजितदादा एका खूप मोठ्या पदावर आज आहेत, त्याच्यामुळे त्यांनी नक्की त्यांच्या व्हिडिओमध्ये खाली घड्याळाच्या लिहिलंच असेल की हे कोर्टाच्या आदेशाने जे काय ते लिहिलेलं आहे शब्द. कारण का मॅटर इज सब ज्युडिस. आजही पक्ष आणि चिन्ह पूर्णपणे त्यांना मिळालेलं नाही, कोर्टात केस चाललेली आहे. त्याच्यामुळे कोर्टाचा निकाल येईस्तोवर माननीय कोर्टाने सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही चिन्ह वापराल त्याच्या खाली फुटनोट ही असलीच पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की त्यांच्या टीमनी जेव्हा ते चिन्ह लावलं असेल त्याच्या खाली ती फुटनोट लावायला ते नक्कीच विसरले. चिन्ह परत भेटत तर तुम्ही घेणार का? कारण की तुतारी पण आम्ही सक्सेस बघितलंय कसं. रामकृष्ण हरी, पांडुरंगाची इच्छा. हाथरस घटनेवरून एसओपी तयार केलं उत्तर प्रदेश सरकारने, समितीने. महाराष्ट्रात ही अशी घटना झाली, महाराष्ट्रात त्याची गरज वाटत नाही का सरकारने? नाही, या महाराष्ट्र सरकार हे जे ट्रिपल इंजिन, मला नक्की कळत नाही की हे डबल इंजिन आहे का ट्रिपल इंजिन आहे. कारण का काही लोक डबल म्हणतात, काही ट्रिपल म्हणतात. जे काय डबल ट्रिपल म्हणजे त्याचा अर्थ आम्ही काय काढायचा की ते कधी डबल इंजिन म्हणतात, कधी ट्रिपल इंजिन म्हणतात. मग 3 इंजिन आहेत का 2 इंजिन आहेत का ह्याचा अर्थ खरं तर फारसं काय कळत नाही. दादांनी असं ट्विट केले की येणाऱ्या विधानसभेमध्ये मला साथ द्या, भावनिक आव्हान सातत्याने ते करतात. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कसं आव्हान करायचं तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. पीएम किसान योजनेमध्ये 6,000 ऐवजी 8,000चा हप्ता देण्याची मागणी तज्ज्ञांनी केली. नाही, हे किसान विरोधी सरकार आहे हे डेटातूनच दिसतोय ना. किसानचं काय भलं केलंय, कुठल्या शेतकऱ्याचं भलं या सरकार आल्यापासून झालंय मला सांगा. ना दुधाला भाव आहे, ना शेतीच्या मालाला भाव आहे. आज प्रचंड अडचणीत आलेला शेतकरी इन्शुरन्स केलंय, जेव्हा त्याच्यावर अडचण येते तेव्हा त्याला 5 रुपये 10 रुपये दिसतात. अशा असंख्य केसेस जशा आम्हाला माहिती आहेत तशा तुम्ही चॅनल्सवाल्यांनीही अतिशय जबाबदारीने त्या मांडलेल्या आहेत. भिडे गुरुजी